जे जे हिंदुत्ववादी ते विकृत असले तरी संस्कारी, नेमका हिंदू धर्म म्हणजे कोणता धर्म, म्हणजे शिवाजीराजे, संभाजीराजे हिंदुत्ववादी असणे, मुस्लिम आपले शत्रू असल्याचे थोपवणे, नथुरामाचं परशुरामाचं उदात्तीकरण, ज्या सावरकरांनी 13-14 वेळा माफीनामे लिहून आपली सुटका करून घेतली त्यांचे उदात्तीकरण करणे, महात्मा गांधी खुनानंतर आणि राजर्षी शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर पेढे वाटणे, इतकेच काय तर आजही नाटकामध्ये गांधींचा जेव्हा खून होतो त्यावेळेला टाळ्या वाजवणे, नरके गेल्याचा आनंद व्यक्त करणे, तुमचा दाभोळकर करू ही भाषा वापरणे, ही विकृती की संस्कृती? जय भारत. ज्ञानशैली या प्रबोधन सत्रामध्ये मी ॲडव्होकेट शैलजा मोळक आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण पाहतोय गेले अनेक वर्ष की महाराष्ट्रात काय चाललंय, त्यामुळं मला आज कुठं चाललाय माझा महाराष्ट्र किंवा कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र असं म्हणावंसं वाटते. अलीकडे जर आपण बघितलं तर म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा की पुणे हे विद्येचं माहेरघर, महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचं पुणे, सुसंस्कृत पुणे, अशा पुण्यामध्ये काय चाललंय, गोळीबार होतोय, महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत, दंगली होत आहेत, गाड्या फोडल्या जात आहेत, असं अनेक गोष्टी आज होत आहेत. आपण जर पाहिलं तर 3-4 दिवसापूर्वीच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲडव्होकेट असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर म्हणजे जय श्रीरामवाल्यांनी हल्ला केला. म्हणजे जय श्रीराम म्हटलं की राम भक्त आपण त्यांना म्हणतो, आणि अशांनी हल्ला केला. आणि का हल्ला केला तर पुण्यामध्ये जो मागच्या आठवड्यात ललित कला केंद्रामध्ये जो काही एक महानाट्य घडलं की रामावरच्या नाट्यावर काही आक्षेपार्ह ते विद्यार्थी बोलले किंवा काय, आणि म्हणून त्यांच्यावर हल्ला केला, तिथल्या प्राध्यापकांवर हल्ला केला, नाटक बंद पाडलं. परंतु ज्यांनी कोणी हल्ला केला त्यांना अटक न होता की ज्यांनी कोणी आक्षेपार्ह बोललं असं वाटलं आणि म्हणून त्यांनाच अटक केली गेली. आणि ह्या घटनेच्या निषेधार्थ जी पुण्यामध्ये एक राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयामध्ये जी सभा आयोजित केली होती, त्या सभेसाठी की जे निर्भय बनो हा नारा देत हे 3 लोक महाराष्ट्रभर सभा करत फिरतायत, तर त्यांची सभेचं आयोजन तिथं केलं गेलं होतं. आणि अशा वेळेला म्हणजे पोलिसांना हे माहिती होतं, हे आपण अनेक चॅनलवरनं ऐकलंय, अनेक बातम्यांमध्ये वाचलंय की पोलिसांनीच त्यांना 4 तास डांबून ठेवलं होतं की हल्ला होणार आहे, तुम्ही जाऊ नका. मग अशा वेळेस म्हणजे एक नागरिकांचं रक्षण करणं किंवा लोकशाहीमध्ये त्यांचं रक्षण करणं ही पोलिसांची जबाबदारी नव्हती का? आणि तरीही 4 तासानंतर ते जेव्हा बाहेर पडले त्यावेळेला त्यांच्यावर हल्ला होतो. मग अशा वेळेला म्हणजे पोलीस त्यांना वाचवू शकत नव्हते का? त्यांच्या गाडीला वाचवू शकत? असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. आणि जे त्यांचे काही समर्थक होते किंवा दुसरे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते तर त्यांनी त्यांना योग्य पद्धतीने सभेच्या ठिकाणी पोहोचवलं आणि सभा झालेली आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे अगदी गाडीचं नुकसान, लाठीकाठी, शाई, अंडी फेकणं हे सगळे प्रकार रस्त्यावर अनेक लोकांनी पाहिले. आणि हे घडत असताना पोलीस काय करत होते हे प्रश्नही निर्माण झालेले आहेत. पण ज्या वेळेला म्हणजे मी ती सभा चॅनलवर ऐकली तर त्यावेळेला निखिल वागळे जे एक वाक्य म्हणाले की मी हल्लेखोरांना माफ केलं आहे, हे बोलत असताना म्हणजे मला असं वाटतं की समाज मनाची निर्भय बनण्याची प्रक्रिया सुरू होत आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हा विचार, त्यांच्या ज्या वाक्यातला विचार मला असं वाटलं की हा शिवरायांचा विचार आहे, हा महात्मा फुलेंचा विचार आहे. कारण माफ करणं ही शिवरायांची संस्कृती होती, महात्मा फुलेंची संस्कृती होती. महात्मा फुलेंच्यावर जे हल्लेखोर आले होते त्याच्यानंतर ते शिष्ट झाले हेही आपण पाहिलेलं आहे. आणि हा हल्ला सोशल मीडियावर पाहताना म्हणजे अगदी आपल्याला स्वातंत्र्य लढ्याची सुद्धा आठवण होते. तेव्हाचा लढा, आंदोलनं ही ब्रिटिश सरकार विरुद्ध होती, स्वातंत्र्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची होती. परंतु आज
आपल्याला जो लढा द्यावा लागतोय तो दडपशाही विरुद्ध द्यावा लागतोय. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्याला लढे आज द्यावे लागतात. हे आपले दुर्दैव आहे. गेली काही वर्ष आपण अनुभवतो आहेत, अनेक सोडलेल्या आणि पेरलेल्या व्यक्तींना बुवा, बापू, महाराज, शिवप्रेमी म्हणवणारे पण हिंदुत्वात जपणारे, हिंदू राष्ट्राचे स्वप्न घेऊन समाजात द्वेष पसरवणारे, धार्मिक आक्रमण करणारे, इतिहास पुरुष महापुरुषांची बदनामी करणारे आणि त्यांच्याविषयी अपमानकारक अशी वक्तव्य करणारे, अशी कितीतरी उदाहरणे आपण नामावलीसह पाहू शकतो. धर्माचे राजकारण करणे म्हणजे देशाचे विकास आहे का, हे लक्षात घेणं पण आज गरजेचं आहे. दुसरा एक जर बघितलं आपण तर आळंदीमध्ये पण नुकतंच म्हणजे गोविंदगिरी यांच्या 75 निमित्त जो एक सप्ताह सोहळा आयोजित केला होता आणि त्यासाठी पूर्ण देशातून म्हणजे पूर्ण भारतातून अनेक स्वामी महाराज बुवा बापूंची मांदियाळी आळंदीमध्ये 8 दिवस भरलेली होती. वास्तविक जर बघितलं तर आळंदी हे वारकऱ्यांचं एक अस्मितेचं ठिकाण आहे. म्हणजे वारकरी समजतात आळंदी श्वास आणि देहो निश्वास म्हणजे तुकाराम निश्वास असं समजणाऱ्या आळंदीमध्ये वारकरी संप्रदाय आणि स्वामी संप्रदाय हा पूर्णपणे वेगळा आहे. असं असताना सुद्धा सनातन धर्म आणि मनुस्मृतीचं आचरण करणारे सारे एक होऊन वारकऱ्यांना सामावून घेऊन वारकरी शिक्षण संस्थेच्याच प्रांगणामध्ये हा सोहळा आयोजित केलेला होता. विशेष म्हणजे जर बघितलं तर समर्थ रामदास, अक्कलकोट स्वामी किंवा अगदी अलीकडचे योगी स्वामी, अगदी आयाराम गयाराम, बागेश्वर बाबा, रविशंकर असे सगळे लोक वारकरी संप्रदायात येतच नाहीत. पण आता हेच लोक संत परंपरा वारकरी संप्रदाय सुद्धा हायजॅक करू लागलेले आहेत असे चित्र आज आपल्याला दिसतं. इतकेच नव्हे तर पुन्हा एकदा म्हणजे योगी आदित्यनाथांनी शिवरायांना रामदास स्वामींनी घडवले असं वादग्रस्त वक्तव्य आळंदीमध्ये केलेलं आहे आणि पुन्हा एकदा श्रेष्ठत्व पुन्हा आपल्याचकडे घ्यायचा एक दुबळा प्रयत्न केला. आणि वाईट याचं वाटतं की जवळपास तेथे जमलेल्या असलेल्या सर्वच वक्त्यांनी शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी सुद्धा समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवरायांचा गुरुशिष्य संबंध सांगून भक्तिशक्तीचा उल्लेख केला. ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे. पण हे करत असताना ज्ञानदेवांच्याच आळंदीमध्ये देहूच्या तुकोबाला जाणीवपूर्वक डावलले गेल्याचं उपस्थितांना म्हणजे तिथं जे उपस्थित होते सारे वारकरी किंवा सगळे संतप्रेमी यांना वैषम्य वाटलं नाही याचा मात्र खेद वाटतो. अलीकडे महाराष्ट्राबाहेरील अनेक अतिरथी महारथी येऊन आपले अपुरे अज्ञान जे आहे ते इथे येऊन पाजळून जात आहेत, इतिहास बदलायचा प्रयत्न करतायत हे आपण पाहतोय. मध्यंतरीत आपले तत्कालीन राज्यपाल कोश्यारींनी सुद्धा अशीच मुक्तफळे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज यांच्याबद्दल उधळली होती. रविशंकरनी सुद्धा तेच केलं होतं. शिवाजी राजांना हिंदुत्ववादी म्हणून हायजॅक करायचा प्रयत्न सुरू असताना जिजाऊंचे कर्तृत्व मात्र नाकारायचं षडयंत्र इथं केलं जातं. त्यांची बदनामी केली जाते आणि आमचे राज्यकर्ते सामान्य कार्यकर्ते आपले स्वत्व अस्तित्व कर्तृत्व न दाखवता अक्षरशः शेळीसारखे गप्प बसून निमूटपणे सारं सहन करून सत्तेसाठी काहीही असे म्हणत असे करत सांस्कृतिक दहशतवाद, सामाजिक दहशतवाद, ऐतिहासिक असत्याला खतपाणी घालताना दिसतात आणि ही पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत शरमेची बाब आहे. मला वाटतं अंधभक्तांनो, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवराय आणि जय श्रीरामची सांगड घालणाऱ्यांनी तरी शिवरायांची अस्मिता आणि कर्तृत्व डागाळू देऊ नका. हे लोक बोलतात आणि आपण गप गुमान ऐकून घेतो, हे अत्यंत निषेधार्ह आणि चिंताजनक अशी गोष्ट आहे. महाराष्ट्राला आपल्या एक इतिहास आहे, संत परंपरा आहे, महापुरुष, महामानव, महानायकांचा, क्रांतिकारांचा इतिहास आहे. हे सारं मागं पडून आज केवळ देव आणि धर्मात गुंतवून मानसिक आणि धार्मिक गुलामगिरीत टाकण्याचं काम हिंदू राष्ट्र निर्माण करायचा विडा या साऱ्यांनी उचललेला दिसतोय. ही गंभीर बाब आहे.
अगदी आपण जर उदाहरणादाखल काही घ्यायचं झालं तर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे किती आणि काय काय प्रक्षोभक बोलले तरी ते दोषी आणि देशद्रोही ठरत नाहीत, तर ते संस्कारी ठरतात. कारण मला असं वाटतं की आमच्या स्त्री चळवळीमध्ये जे जे वैयक्तिक ते सामाजिक असा एक नियम आहे. तसाच नियम मला आता वाटतोय या परिस्थितीमध्ये की जे जे हिंदुत्ववादी ते विकृत असले तरी संस्कारी, अशी एक परिस्थिती आज निर्माण झालेली दिसते. अगदी आपण जर बघितलं तर 25-30ला तो बागेश्वर बाबा असो की ती किशोरीजी असो, रामकथा सांगून त्या अडून कशाचा प्रचार प्रसार करतायत आणि त्याला आपले सगळे बहुजन बळी पडतायत. ते आपल्या संतांविषयी काय बोलतायत, म्हणजे ते मनुवाद सांगतायत, वर्णवर्चस्ववाद सांगतायत आणि तरी यांना महाराष्ट्रात आणणारी मात्र आपलेच आहेत. हे एक दुर्दैवाची बाब आहे आणि ते आणलं जातंय का त्यांना आणायला भाग पाडलं जातंय, हा एक वेगळा मुद्दा आहे. संविधानापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ असंही म्हटलं जातंय. म्हणजे संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न केला जातोय. लोकशाहीची पायमल्ली सतत रोजच होतीये आणि राम मंदिर होणे हा एकमेव अजेंडा आणि अस्मितेचा विषय बनवून रामाचा रामलल्ला करून राम मंदिर उभारणी झालेली आहे आणि दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी त्याचं सारं श्रेय घेतलेलं आपण पाहिलेलं आहे. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, परंतु भारतीय संस्कृती, परंपरा, धार्मिकता जोपासली जाणाऱ्या संस्कारक्षम अशा या महाराष्ट्रामध्ये जिथे मनुस्मृती जाळली गेली तिथे आजही स्त्रीवर अन्याय, अत्याचार, तिचा हत्यार म्हणून होणारा वापर याकडे कधी लक्ष देणार? एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले, तिचे दुय्यमत्व, धर्म, रूढी, परंपरेच्या नावाखाली तिला नाडले जाणे, अनेक विधवांना आजही धर्मामुळे असह्य गोष्टींना सामोरे जावे लागते. यासाठी विधवा प्रथामुक्ती परिपत्रक काढून तो कायदा होणे आणि समाज परिवर्तनासाठी सरकारने काहीतरी पावलं उचलणं आज गरजेचं आहे. म्हणजे सरकार ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याकडे डोळेझाक करून फक्त धार्मिक अजेंडा राबवण्याचं काम आज चालताना दिसतंय आणि आपण सगळे त्याला बळी पडत आहोत. त्यामुळं सगळ्यांनी डोळसपणे विचार करून आपली पावलं पुढे उचलली पाहिजे. म्हणजे अजून एक मला आठवण होते की ज्या वेळेला ज्येष्ठ अभ्यासक आणि विचारवंत डॉक्टर हरी नरके यांचं जेव्हा निधन झालं होतं, तर त्यांच्या निधनानंतर याच प्रस्थापित सनातनी हिंदुत्व लोकांनी आनंद व्यक्त केला आणि तेव्हा अगदी हे नरके नरकात गेला की हा नरके नरकात गेला इथपासून ते नास्तिक लोक नरकातच जातात इथपर्यंत बोलले गेले. म्हणजे जर आपली महाराष्ट्राची जी संस्कृती आहे की शत्रूलाही सन्मानाने वागवणाऱ्या छत्रपती शिवरायांचे विचार या जय श्रीरामवाल्यांना कसे समजणार आणि कधी समजणार? धर्म, संस्कार, संस्कृती हे शब्द उच्चारतानाही त्यात एक वेगळाच दर्प अलीकडे सतत जाणवत असतो. अनेकदा म्हणजे आज जर बघितलं तर इतके धार्मिक कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये चालू आहेत, पण अशी कुठं घटना घडल्याचं आपल्याला दिसतंय का की जी पुरोगामी विचारांच्या लोकांनी म्हणजे डाव्या विचारसरणीच्या लोकांनी धार्मिक कार्यक्रम उधळून लावलेला आहे? तर अशी एकही घटना आपल्याला सापडणार नाही. पण आजही म्हणजे प्राध्यापक श्याम मानव असेल किंवा अनेक पुरोगामी चळवळीतल्या लोकांच्या ज्या सभा होतात तर त्या उधळून लावल्या जातात. म्हणजे आपण पाहिले की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असेल, कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, गोविंद कलबुर्गी असतील आणि गौरी लंकेश असेल, तर ह्या चौघांना मारलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्यापेक्षा वेगळे विचार म्हणजे डाव्या विचारसरणीच्या लोकांना मारून टाकण्याचं जे षडयंत्र आहे किंवा काम आहे ते अनेक वर्ष हे सुरूच आहे. गौतम बुद्ध ते तुकोबा परंपरेतील सर्व संतांनी आणि पुढे संत गाडगे बाबा असतील, संत तुकडोजी असतील, अगदी अलीकडे सत्यपाल महाराज, शाहीर संभाजी भगत असे अनेक जण सत्य हे निर्भयपणे मांडत आहेत. सत्यपाल महाराजांवर सुद्धा 1-2 वेळा हल्ले झाल्याचे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे जे जे प्रबोधन करतायत आणि त्या लोकांचं तोंड बंद करणं, त्यांचा आवाज बंद करणं, तर हाच अजेंडा राबवण्याचं काम चालू आहे. तर मग ही लोकशाही आहे का, असा एक प्रश्न निर्माण होतो. तर महात्मा फुलेंनी सत्य धर्माची स्थापना का केली हे आपण कधीतरी पाहणार आहोत की नाही? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनाही सतत हिंदू राजा
किंवा धर्मवीर म्हणून धर्मात अडकवायचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय आणि याला बहुजन तरुण बळी पडत आहेत. आता नुकतंच जे आपण पाहिलं की अंमळनेरला साहित्य संमेलन झालं, तर तिथं सुद्धा तुम्ही जो बोर्ड पाहिला असेल की महात्मा फुले ते रवींद्र शोभणे, म्हणजे असं कमान होती. म्हणजे हे काय दर्शवतं की जिथं महात्मा फुलेंनी सुद्धा हे घालमोड्यांचं संमेलन असा एक उल्लेख केलेला आहे आणि आजही अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणत असताना तिथे खूप बहुजन लेखकांची किंवा साहित्यिकांची वर्णी लागत नाहीये असं चित्र एकीकडे असताना म्हणजे आज अनेक साहित्य संमेलनं तयार होत आहेत. मराठा साहित्य संमेलन असेल, विद्रोही साहित्य संमेलन असेल, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन असेल, दलित साहित्य संमेलन असेल, ही साहित्य संमेलनं निर्माणच व्हायची गरज का निर्माण झाली? तर अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये आपल्याला काही स्थान नाही हे एकदा कळालं लोकांना आणि त्या दृष्टीने वेगवेगळी साहित्य संमेलनं निर्माण झाली. पण अशा वेळेला तिथं पुन्हा महात्मा फुलेंचं नाव घेऊन महात्मा फुले आपलेच कसे आहेत किंवा महात्मा फुलेंच्या त्यांच्या ज्या काही कार्यामध्ये ब्राह्मणांचं योगदान कसं आहे हे सांगण्याचं काम केलं जातंय. म्हणजे हे सतत सांगितलं जाते की मग त्यांना शाळा सुरू करायला भिडेंनीच हे केलं, त्यांच्या सत्यशोधक मध्ये अनेक ब्राह्मण होते, म्हणजे असं सांगण्याचं काम केलंय म्हणजे ते आपलेच आहेत. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपलेच आहेत. म्हणजे त्यांना पळवण्याचा प्रयत्न किंवा त्यांना हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मग विनाकारण काही तरुणांना वाटतंय की हे तसं करत नाहीये. तर हा एक गैरसमज आहे, तर त्याचा नीट आपण अभ्यास सगळ्यांनी केला पाहिजे. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणत्याही कारणाने दंगली घडवायचा प्रयत्न केला जातोय आणि ह्या सगळ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळे बहुजन तरुण हे बळी पडतात किंवा ते पुढे असतात. हे त्यांनी लक्षात घ्यावं की आपण आपला वापर करून घेतला जात आहे आणि त्यासाठी तरी आपण योग्य विचार करून देशासाठी, महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या गावासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे, कशाचं समर्थन केलं पाहिजे हे जाणून घेण्याची आज खूप गरज आहे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता असे सांगणाऱ्या संत तुकोबांच्या परंपरेचे आपण पायीक आहोत. सर्वच संतांनी मानवता, समता, समानता, भेदाभेद भ्रम अंगळगर असे विचार मांडत वारकरी संप्रदायाचा पाया रोवलेला आहे. अशा संप्रदायात आजही धर्मांध सनातन्यांनी प्रवेश केलेला आहे. नेमका हिंदू धर्म म्हणजे कोणता धर्म हेच आपल्याला माहीत नाही आणि ते थोपवण्याचं काम पद्धतशीरपणे सुरू आहे. म्हणजे शिवाजीराजे, संभाजीराजे हिंदुत्ववादी असणे, मुस्लिम आपले शत्रू असल्याचे थोपवणे, महात्मा गांधीची बदनामी, पंडित नेहरूंबद्दल सतत खोटं सांगणे, नथुरामाचं परशुरामाचं उदात्तीकरण, ज्या सावरकरांनी 13-14 वेळा माफीनामे लिहून आपली सुटका करून घेतली त्यांचे उदात्तीकरण करणे, महात्मा गांधी खुनानंतर आणि राजर्षी शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर पेढे वाटणे, इतकेच काय तर आजही नाटकामध्ये गांधींचा जेव्हा खून होतो त्यावेळेला टाळ्या वाजवणे, नरके गेल्याचा आनंद व्यक्त करणे, तुमचा दाभोळकर करू ही भाषा वापरणे, ही विकृती की संस्कृती की माज असे आज म्हणायचे वाटते. जो आपल्या विचारांच्या आड येतो त्याला संपवणे ही विकृती देशविघातक आहे. पण संत, महापुरुष, महामानव, सुधारक, महामानव, नेते यांचे विषयी अपमानास्पद, अश्लाघ्य, बदनामी करणारे वक्तव्य करणारे मात्र मोकाट फिरत आहे. तरीही आपण बोलायचं नाही. हा दहशतवाद नाही तर काय आहे? समृद्धी महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. ते का व कशामुळे याविषयी तांत्रिक बाबी पुढे आलेल्या आहेत. त्यावर उपाययोजना होईलही. परंतु मागील वर्षी जर आपण पाहिलं असेल तर तिथे एक मोठा अपघात झाला. त्यावेळेला स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने महामृत्युंजय मंत्र आणि यंत्र बसवण्याचा समारंभ विधीपूर्वक करण्यात आला. तेव्हा ते पाहिलं की असं क्षणभर वाटलं की अरे हे सोपं आहे की मंत्रांच्या कॅसेटची मोठ्या प्रमाणात विक्री होईल आणि सर्व वाहनात ते बसवले तर मग अपघातही टळेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजकांवर गुन्हा दाखल केला. तरीही प्रश्न उरतोच की सार्वजनिक ठिकाणी पूजाविधी करण्यास परवानगी आहे का, ती कोणी दिली? वास्तविक आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण विरोध करत नाही, आपण बोलत नाही आणि याचा गैरफायदा अनेक वर्ष घेतला जातो. वास्तविक शासनाचा एक GR आहे की शासकीय कार्यालये, बँका, सार्वजनिक कार्यालये इत्यादी ठिकाणी कोणत्याही देवदेवतांचे फोटो असू नयेत.
कोणतीही धार्मिक पूजा अर्चा, सत्यनारायण आरत्या इत्यादी सार्वजनिक कार्यालयांमध्ये होऊ नयेत. पण याची पायमल्ली महाराष्ट्रात तर सर्वच ठिकाणी सुरुवातीपासूनच होत आहे. श्रावण महिन्यात जर आपण पाहिलं तर सर्व कार्यालयात एक जल्लोष असतो. धार्मिकतेचा जल्लोष तिथे आपल्याला पाहायला मिळतो, आपल्याला अनुभवायला मिळतो. शिवाय दत्त जयंती सर्व ऑफिसेसमध्ये अगदी दर गुरुवारी आरती आणि प्रसाद असं चित्र आपल्याला दिसेल. वास्तविक घटनेने आपल्याला देवधर्माचे स्वातंत्र्य दिलेले आहे, पण ते प्रत्येकाने आपल्या घरापुरता ठेवावा असे अपेक्षित पण आहे. पण हा धार्मिक रेटा सर्व सार्वजनिक जीवनात रस्त्यावर आणल्याने अनेक जाती धर्मात तेढ निर्माण होण्याचे आणि द्वेष पसरवण्याचे आणि आपण श्रेष्ठ असल्याची एक स्पर्धा आपल्याला दिसते आणि कित्येकदा ती जीवघेणी पण ठरते. तेव्हा आपण आता खऱ्या अर्थानं निर्भय व्हायलाच पाहिजे. आपल्याला जे योग्य वाटतं ते बोललंच पाहिजे, ते मांडलंच पाहिजे. धार्मिक मानसिक गुलामगिरीतून आपण बाहेर यायला पाहिजे. आपला कोणी कशासाठी वापर करून घेतोय का याचाही विचार केला पाहिजे. रामराज्य यायला हवे असे म्हणताना आज येऊ घातलेले रामराज्य ना रामाला अपेक्षित होते ना शिवरायांना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम, जय जिजाऊ, जय जय रामकृष्ण हरी, स्वामी समर्थ, जय गुरुदेव, हे प्रत्येक एक वेगळी विचारधारा आहे, हे लक्षात घ्यायची गरज आहे. हे विचार स्वतंत्र आहेत. आपण कोणाच्या दावणीला जायचे हे ठरवायची वेळ आता आलेली आहे. म्हणूनच मी आता जय भारत म्हणते, तेच जास्त गरजेचे आहे. भारत वाचवणे, लोकशाही व संविधान वाचवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे सगळ्यांनी डोळसपणे सगळ्या गोष्टींचा विचार करून आपली पुढची वाट चालणे ही अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे. जय भारत.